नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आजच्या या सेशनमध्ये आपण आजच्या दिवशी जे महत्त्वाचे प्रश्न तयार होतात त्या प्रश्नांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे आणि जे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे असतील, गरजेचे असतील आणि कुठला भाग किंवा कोणतं कंटेंट हे आपल्यासाठी विशेष गरजेचं आहे त्यावरती आपण जास्त फोकस करूयात। आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो दररोज चालू घडामोडीचे लेक्चर्स घेऊन येत असतो। या ठिकाणी बघा आजचा प्रश्न काय आपण तयार केलेला आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणत आहे ते। आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा जो आहे हा 2024चा मुळात तो पुरस्कार आहे, पण तो वितरित कधी करण्यात आलेला आहे, 2025ला वितरित करण्यात आला आहे। म्हणजे 2025चा तो पुरस्कार नाही, समजून घ्या व्यवस्थित, तो मुळात 2024चा आहे, पण तो कधी देण्यात येत आहे, 25ला देण्यात येत आहे, दिला आहे। तर तो कुणाला दिला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर राम सुतार हे असणार आहे। कारण राम सुतार यांनी असंख्य जे काय शिल्पकला जी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आहे, मोठे मोठे जे काही स्टॅच्यू आहेत भारतामधले ते त्यांच्या मदतीने तयार झालेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल संभाजीनगर संभाजी महाराजांचा जो काय स्टॅच्यू आहे पुण्यामधला, आत्ता तो पाठीमागे त्याचं जे काय लोकार्पण आहे किंवा उद्घाटन आहे ते झालेलं आपल्याला बघायला मिळतं। त्याची जी काय निर्मिती आहे ती यांनीच केलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, त्यासाठी श्याम सुतार यांच्यासाठी अतिशय मोजकी आणि महत्त्वाची माहिती व्यवस्थित लक्ष द्या। हा जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा यावेळेस कितवा पुरस्कार आहे, तो 19 नंबरचा पुरस्कार आहे, हे लक्षात राहू द्या। कितव्या नंबरचा, 19 नंबरचा पुरस्कार आहे। आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मिळवणारे राम सुतार हे कितवे व्यक्ती असणार आहेत, तर 21वे व्यक्ती असणार आहेत, म्हणून ते देखील लक्षात राहू द्या। आणि विद्यार्थी मित्रांनो 1999 मध्ये त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि 2016 मध्ये त्यांना टागोर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं। आणि त्याच वर्षी 2016 साली त्यांना पद्मभूषण हा देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। लक्षात राहू द्या, पद्मश्री पुरस्कार मिळालाय, पद्मभूषण पुरस्कार मिळालाय, पण पद्मविभूषण मिळालेला नाही, म्हणून परीक्षेसाठी तो तुमचा महत्त्वाचा मुद्दा असेल, लक्षात राहू द्या कोणता मिळाला नाही म्हणून। आणि 2025 साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा जो आहे हा पुरस्कार यांना दिला गेला आहे, पण तो मुळात कोणत्या वर्षाचा पुरस्कार आहे, तर 2024चा पुरस्कार आहे। मग 2024चा जो काय पुरस्कार आहे राम सुतार यांना मिळाला, जे आपण सध्या बोलत आहोत। आणि 2023चा जो काय पुरस्कार आहे हा 2023चा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे, जे मराठी सिनेसृष्टीचे खूप ज्येष्ठ त्याला अभिनेते असं म्हणूयात त्यांना। आणि त्यानंतर 2022चा जो काय पुरस्कार आहे हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे, म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आपण जाऊयात पुढे। नंतरचा मुद्दा बघा, भारत अमेरिका LPG आयात करार जो आहे, या LPG आयात करारानुसार भारत अमेरिकेकडून किती LPG आयात करणार आहे, तर किती LPG आयात करणार आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे, तर 2.2 दशलक्ष टन एवढा जो काय LPG आहे तो आपण आयात करणार आहोत। आणि हा 1 वर्षाचा करार असणार आहे, 1 वर्षासाठी 2026 पासून आपण तो अंमलात आणणार आहोत। आणि 2026 या 1 वर्षामध्ये एकूण LPG आयातीचं जे काय प्रमाण आहे हे प्रमाण जर आपण विचारात घेतलं तर ते प्रमाण 10% असणार आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, किती टक्के आपण आयात करणार आहोत 1 वर्षामध्ये। ओके, पुढे बघा, भारत अमेरिका LPG आयात करारानुसार भारत अमेरिकेकडून, हे म्हणजे रिपिटेशन झालेलं आहे, किती टक्के म्हणू आपण, किती टक्के आयात करणार आहे एकूण आयातीच्या, तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, 10% असलं पाहिजे। थोडासा मी प्रश्न चेंज केलाय, त्यासाठी हे लागू होणार नाही येतो ऑप्शन, ठीक आहे। पुढे जाऊयात आपण। बघा, शीख गुरु तेज बहादूर हे जे गुरु आहेत, शिखांचे जे 9वे गुरु आहेत, कितवे गुरु आहेत, 9वे गुरु आहेत, आणि 10वे गुरु कोण आहेत ते मला कमेंट करून सांगा।
आणि यांचा जो जन्मदिन आहे तो आपण बलिदान दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो. तर तो कोणत्या दिवशी साजरा करतो, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, 11 नोव्हेंबरला साजरा करतो. यांचा जो जन्म आहे तो 21 एप्रिल 1621 मध्ये पंजाब या राज्यामध्ये झाला. ओके, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर त्यांचं निधन हे 24 नोव्हेंबर 1975ला दिल्ली या ठिकाणी त्यांचं निधन झालं होतं. असा काय प्रश्न परीक्षेत येणार नाही, पण एक्स्ट्रा माहितीसाठी राहू द्या, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 9वे गुरु, कितवे गुरु आहेत, 9वे गुरु आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा बघू. मिस युनिव्हर्स 2025 विजेतेपद कुणाला देण्यात आलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तर त्याचं जे काय करेक्ट उत्तर आहे ते काय असणार आहे ते या ठिकाणी आपण बघूयात. मिस युनिव्हर्स म्हणत आहे मित्रांनो, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, मेक्सिको फातिमा बॉश या महिलेला मिळालेला आहे. ओके, तिने जिंकलंय. आणि ही जी मिस युनिव्हर्स ही जी स्पर्धा आहे ही कितवी स्पर्धा आहे रे बाबा, तर ही 74 नंबरची आवृत्ती आहे. ओके, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2025ला थायलंड या ठिकाणी या स्पर्धेचं काय करण्यात आलेलं होतं, आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि भारताने बघा 1994ला जिंकला होता बघा हा पुरस्कार. कधी किंवा ही स्पर्धा जिंकली होती मिस युनिव्हर्स. आणि 1994ला जी सुष्मिता सेन आहे, कोण, सुष्मिता सेन, ठीक आहे, हिने तो अवॉर्ड जिंकला होता. आणि त्यानंतर 2002ला मित्रांनो कुणी, सॉरी 2002ला नाही 2000लाच, तर लारा दत्ता हिने हे विजेतेपद काय केलं होतं, मिळवलं होतं. हे पण लक्षात राहू द्या. ओके, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की 2023ला बरं का, तर ही स्पर्धा जी ती कुणी जिंकली होती. ओके, चला पुढे जाऊयात आपण. बघा G20 म्हणजे ग्लोबल 20 आपण म्हणतो त्याला, ग्लोबल म्हणजे जग. आणि ही एक अशी संस्था आहे जी संस्था 1999ला अस्तित्वात येते मित्रांनो, लक्षात राहू द्या. आणि डू नॉट हॅव एनी हेडक्वार्टर ऑफ धिस इन्स्टिट्यूशन, ओके, किंवा ऑर्गनायझेशन. म्हणून बघा G20 ही जी ऑर्गनायझेशन आहे, ज्या ऑर्गनायझेशनची शिखर परिषद 2025ला कुठे आयोजित केली गेली प्रथमतःच, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे दक्षिण आफ्रिका आहे. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कुठे, तर जोहान्सबर्ग या ठिकाणी ती आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणून हा पण मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. ओके, भारत पण त्याचा सदस्य आहे, हे पण लक्षात राहू द्या. हॉकी विश्वचषक 2026 ही जी स्पर्धा आहे ती कोणत्या दोन देशांच्या संयुक्तरित्या किंवा दोन देशांमध्ये संयुक्तरित्या आयोजित केली जाणार आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर बेल्जियम आणि नेदरलँड असे ते दोन देश आहेत मित्रांनो. पुढे जाऊयात. भारत कोणत्या प्रकल्प राबवत आहे ज्या अंतर्गत खोल समुद्राखालील संशोधन संस्था किंवा संशोधन लॅब बांधली जाणार आहे किंवा बांधली जात आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर डीप ओशन मिशन असं आहे. आणि ज्या अंतर्गत आपण खाली एक संशोधन लॅब बांधणार आहोत आणि समुद्राच्या अंतर्गत भागाचा आपल्याला अभ्यास करता येईल, हाच त्याच्या पाठीमागचा महत्त्वाचा उद्देश आहे मित्रांनो. म्हणून तेही लक्षात राहू द्या. नंतरचं बघा, इथे म्हटलंय की न्यूमा एअरबेसचं जे काय उद्घाटन आहे ते एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी केलेलं आहे, तर ते नेमकं कुठे केलेलं आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, लडाख हे असणार आहे. आणि लडाख हा आपला केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो. मला कमेंट करून सांगा लडाखची राजधानी कोणती आहे म्हणून, ठीक आहे. चला ओके, आता त्यानंतर आणि हे पण लक्षात राहू द्या, लडाख या राज्याला परिशिष्ट म्हणजे 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करा. कितव्या अनुसूचीमध्ये, 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करा म्हणून कुणी आंदोलन केलं होतं, तर सोनम वांगचुक यांनी काय केलं होतं, आंदोलन केलं होतं. बरोबर आहे की नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट यासाठी की 90% आदिवासी जो काय भाग आहे तो लडाखमध्ये बघायला मिळतोय आणि एक स्पेशल जे काय स्टेटस आहे हे स्टेटस आम्हाला दिलं पाहिजे असा त्यांचा मुद्दा आहे. विशेष विकासापासून आम्ही वंचित राहत आहोत म्हणून. आता बघा 22व्या
अखिल भारतीय TDS, ज्याला TD म्हणजे काय, ज्याला आपण टॅक्स म्हणतो आणि D म्हणजे डिटेक्शन म्हणतो बघा, डिटेक्शन आपण म्हणू, डिटेक्शन सोर्स, ओके, डिटेक्शन सोर्स असं आपण त्याला म्हणतो. आणि या परिषदेचं जे काय यजमान शहर आहे किंवा कुठे ही परिषद आयोजित केली जात आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, दिल्ली आहे मित्रांनो. आणि ती टॅक्स सिस्टीम आहे, बाकी हे काय नाही आहे, हे टॅक्स सिस्टीम आहे. ओके, लक्षात राहू द्या. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. आजचे जे प्रश्न हे या ठिकाणी पूर्ण होतात. तुम्ही हे प्रश्न चांगले करत जा, सराव करत जा आणि आपले लेक्चर्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब अगोदर करून घ्या, लाईक करून घ्या, बेल आयकन क्लिक करायला विसरत जाऊ नका आणि कमेंट करायला सांगितली की आवर्जून करत जा. ठीक आहे, धन्यवाद.